हॅलो गाईज, आणि लिटरली मी 3 महिन्यांनी कॉलेजला चालली आहे. म्हणजे कॉलेजच्या पायरीचं नाही, सो 1 महिन्याने चालली ती कॉलेजला. तर बघू आता कॉलेजचे काय हाल आहे. चला तर मग बाय. तरी मी म्हटलं कॅनडा कॉर्नरच्या पुढचा रोड आहे, म्हणजे आमच्या कॉलेजकडचा. तिथे गोल्डन जिम, सो इथे काम चालू आहे. झूम नाही होते व्हिडिओमध्ये, बट तिथे काम चालू आहे अँड त्यामुळं रस्ता ब्लॉक केलेला आहे त्यांनी. सो दोघीकडे गाड्या यायच्या, बट आता एकाच रोडवर दोघी पण गाड्या चालत आहे, म्हणजे येणाऱ्या पण आणि जाणाऱ्या पण. आज आम्ही आलो आहे कॉलेजला, म्हणजे कॉलेजच्या रोडवर आलो आहे. सो 5 मिनटाचं अंतर आहे कॉलेजमध्ये जाण्यासाठी. अँड आज 12वीचे पेपर नाही आय थिंक सो, आणि मला कॉलेजचे मुलं दिसत आहे इथे. तर बघू आता आतमध्ये काय होतं काय. ग्राउंडवर पाय ठेवला आहे मी, अँड माती बघा मागचे. सो क्रीडा चालू आहे आय थिंक सो, अँड कोणीच नाही कॉलेजमध्ये बघा. स्टॅपलर नाही ग्राउंड बघा किती स्वच्छ आहे, आणि इथे बघा कच्चा बघा. आणि आमच्या कॉलेजवाल्यांनी खूप मोठा उपकार केला आमच्यावर. तिथे तुम्ही बघू शकता डस्टबिन वगैरे टाकलाय, म्हणजे ठेवलाय. सो 4-5 ठिकाणी डस्टबिन वगैरे ठेवले त्यांनी. उपकार केला आमच्यावर. आणि या ग्राउंडवर इथे कचरा करून ठेवला बघा. झिरो सिविक सेन्स त्यांच्यामध्ये. हे बघा आमचा स्नॅप काढणार. सो ते आता स्नॅप काढते. व्हिडिओ काढते का? हां, स्नॅप काढते. सो आता आम्ही चाललो आहे झेरॉक्स काढायला. अँड तनिष्क 3ऱ्या मजल्यावर आहे. सो माझ्या मैत्रिणीला बोलायचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे बोलता येत नाही वाटतं तिला. कॅमेरा चालू झाला का तिचा आवाज बंद होतो. ॲक्च्युली तिला आवडत नाही आहे, बट सो गाईज मी हसू करोडू मला तेच कळत नाही, बिकॉज मी लई मोठी चेक केली आहे. मी स्कॉलरशिपचा फॉर्म घरी विसरली, आणि हे 1 दिवसा अगोदर मी सगळं तयारी करायला पाहिजे होती, बट पॉसिबल नाही झालं. तर मी सकाळी 15-20 मिनटामध्ये कसं माझी बॅग भरली आणि सगळे झेरॉक्स काढले आणि फॉर्म घरी विसरले. माझ्यासारखे काम कोण करू शकतं? मीच करू शकते ना. सो आता माझं काम राहिलं आहे आणि सोनेचं काम होणार आहे आता. ठीक आहे, जाऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही. असं पण मी येणार आहे परत कॉलेजला, तेव्हा काम करून घेईन. गाईज फायनली माझ्या असाइनमेंट बुक घेऊन झालं आहे, आणि स्कॉलरशिपचं तर आता काही काम होणार नाही, बट ते मी येणार नंतर, सो तेव्हा मी करून घेईन. अँड आता मी मॅडमसाठी थांबलो आहे. तर मॅडम येतील तेव्हा आमच्या स्कॉलरशिप फॉर्मवर साईन होईल, आणि त्यानंतर आम्ही ते सबमिट करू, म्हणजे ऑफलाईन सबमिट करू. आता आम्ही इथे येऊन बसलो आहे बेंचवर, बिकॉज आम्हाला आता कुठलंच ऑप्शन नाही. आम्ही साईन घ्यायला आलेलो होतो फॉर्मवर, तर मॅडम फुल घाईमध्ये होता, आणि कसलं तरी काम होतं वाटतं मॅडमचं. सो घाई गडबड चालू होती मॅडमची. तर मॅडमने आम्हाला साईनच दिली नाही. आणि हे बघा आमचा वनवास. सो मी तिला पहिलेच बोलली होती 1 दिवसात काम होईल, तसा दिवस निवड आणि चल. बट इतका मोठा पोपट झाला आहे आमचावाला. दीदीची डोकं लागली.